हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगात आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, सोमवार दिनांक 18 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे. सायंकाळी 5:54 तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. सकाळी 11:32 मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. रात्री 9:48 धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालकरण आहे. सकाळी 7:46 कौलव करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 5:54 तैतील करणाला सुरुवात होईल. तसेच उद्या पहाटे 4:04 गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र वृषभ राशीत असतील. गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्म कुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शुभ असता काही करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:05 तर सूर्यास्त सायंकाळी 7:06 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे आणि 22 तारखेला तो उदय पावेल. मित्रांनो असा अस्तंगत बुध ग्रह गोचरीने आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सत ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापारी चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष इंदू वासरे रोहिणी नक्षत्र सुकर्मा योगे बालो करणे सकाळी 7:46 त्यानंतर कौलोकरणाला सुरुवात होईल. तो 11:32 असणार आहे. द्वितीया शुभ तिथं वीर मनो गोत्रात पण मी कडाप्पा म्हणून पाहतो. दुर्तक्षद्वारसी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य पूजा येऊन इष्टलिंग पूजा करिशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तांबण्यात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:46 आहे आणि त्यानंतर 11:32 देखील असणार आहे. मात्र या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो. दिनविशेष मध्ये सकाळी 11:32 अमृत योगाला सुरुवात होईल. हा अमृत योग शुभ योग आहे मित्रांनो. त्यामुळे आपण जे काही कामे कराल महत्वाचे किंवा विशेष या काळामध्ये तर त्याचे अमृतासारखे गोड फळ आपल्याला मिळण्याची शक्यता राहील. द्वितीय श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये
कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो. अग्निपूर्तीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काय होऊ मिळत नाही, कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल मित्रांनो. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करणार. त्यासाठी आपण या काळामध्ये शक्यतो रेग्युलर जी कामे तीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो, जेणेकरून आपल्याला अपयश येण्याची शक्यता फार कमी आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा आणि प्रसन्न राहा. हरि ओम. शिवशंभू महादेव.